सिक्कीममध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती. कोणतंही मोठं नुकसान किंवा जीवितहानी यात झालेली नाही. पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. कल्याण स्थानकावर एक थरार पाहायला मिळालाय. ओव्हरहेड वायरच्या पोलवर चढलेल्या तरुणाला विजेचा धक्का लागल्याची माहिती. 1.5 तास रेल्वे सेवा यामुळे विस्कळीत झाली होती. व्यक्तीला उपचारासाठी आता रुग्णालयात दाखल करण्यात आले. रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार प्रकरणात आरोपी प्रदीप शर्माला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रदीप शर्माचे आरोपींसोबत व्यावहारिक संबंध होते अशी माहिती. 2 गुन्ह्यात त्याला ऑलरेडी जामीन मिळालेली आहे. ते जामीनवर असल्यामुळे त्या गुन्ह्यांचा आणि या गुन्ह्यांचा काही एक आपापसात काही संपर्क नाही आहे, म्हणून ते ग्राउंड्स रिजेक्ट करण्यात यावे अशी आमची मागणी होती. आणि पोलीस कस्टडीसुद्धा ह्याला को अक्यूज म्हणजे आरोपीच्या स्टेटमेंटवर कस्टडी देण्यात कुठल्याही प्रकारचा तर्क म्हणजे नाही आहे असे आर्ग्युमेंट्स आम्ही केले कोर्टात. पण मेहरबान कोर्टाने ते आर्ग्युमेंट्स ऐकून घेतले. बट 1 एप्रिलपर्यंत याला पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. केदारनाथ धाममध्ये सुरू असलेल्या मुसळधार हिमवृष्टीमुळे संपूर्ण केदारनाथ वस्ती 3 ते 4 फूट जाडीच्या बर्फाच्या थराखाली झाकली गेली. अत्यंत प्रतिकूल हवामान आणि शून्यापेक्षाही कमी तापमान असूनही उत्तराखंड पोलीस आणि भारत तिबेट सीमा पोलीस दलाचे जवान पूर्णपणे सतर्क असून त्यांनी या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था कायम ठेवली. अशा अत्यंत कठीण परिस्थितीतही या पवित्र तीर्थक्षेत्राचं पावित्र्य आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी जवान आपली नियमित गस्त अविरतपणे सुरूच ठेवून आहेत. नवी मुंबईतील तुर्भे सेक्टर 21 मधील एका दुकानाला आग लागल्याची घटना घडली. इलेक्ट्रॉनिक्स सामान असलेल्या दुकानाला आग लागल्याची माहिती. आतापर्यंत वाशी 3, नेरूळ 1, ऐरोली 1, बेलापूर 1 येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.